नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास या विषयाचा तिसरा पाठ ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा राहिलेला जो मागील तासिकेमधला शेवटचा भाग आहे तो बघणार आहोत. तर दुष्काळ हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला या तासिकेमध्ये पहिला बघायचा आहे. तर 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी कोणतेही पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. आता मागील तासिकेमध्ये आपण बघितलं होतं की शेतकऱ्यावर कशी सक्ती केली. नवीन जमीनविषयक महसूल कायदे, शेतीचे व्यापारीकरण यामुळं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात आली. त्याचमध्ये आणखीन भर म्हणजे दुष्काळात 13वा महिना ज्याला आपण म्हणतो की दुष्काळाची झालेली आहे. म्हणजे दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडण्यात आला. आधीच तर जो माल या ठिकाणी दुष्काळ नसताना येत होता त्यालाही वाजवी भाव मिळत नव्हता. आता दुष्काळ पडल्यावर तर कसलंच या ठिकाणी पिकणार नव्हतं आणि वरून इंग्रजांचा जो आदेश होता की शेतसारा ठोक रकमेत ठोक वेळेतच भरावा, आणि या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अनिष्ट परिणाम या ठिकाणी याचा झालेला आहे. याच्यामध्ये सुद्धा दुष्काळ निवारणासाठी इंग्रजांनी प्रयत्न केलेले नाहीत. पाणी पुरवठा योजना या ठिकाणी आणलेल्या नाहीत, त्याच्यावर खर्च केलेला नाही आणि म्हणून सर्वसामान्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याबरोबरच या ठिकाणी हाल यामध्ये झालेले आहेत. पुढं वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेल्या आहेत, ते आपण या पुढील मुद्द्यामध्ये बघणार आहोत. तर इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली आणि त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. आता यामध्ये इंग्रजांना या ठिकाणी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कारण त्यांचा विस्तार पूर्ण भारतभर होता आणि हा या ठिकाणी अनेक राज्यामध्ये एवढ्या विशाल भारतामध्ये या ठिकाणी त्यांचा विस्तार होता आणि म्हणून एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी सैन्य पाठवण्यासाठी पोलीस दल पाठवण्यासाठी या ठिकाणी दळणवळणाची आवश्यकता होती, त्या वाहतुकीची आवश्यकता होती आणि म्हणून त्याच्यावर आता इंग्रजांनी भर द्यायला सुरुवात केली, ज्यामुळे आपला कारभार अधिक सुरळीत होईल. नक्की भारतीयांच्या फायद्यासाठी त्यांनी ही नवीन दळणवळण व्यवस्था आणलेली आहे, स्वतःच्या फायद्यासाठीच हे आणलेली आहे. आणि म्हणून इंग्रजांनी आपला व्यापार कशा पद्धतीने या ठिकाणी भारतात वाढवता येईल यासाठी प्रशासनाची कशी सोय होऊ शकते यासाठी ही दळणवळण व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे. म्हणून या ठिकाणी कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा पहिला महामार्ग त्यांनी बांधला. 1853ला मुंबई ठाणे आगगाडीसुद्धा धावू लागली. इंग्रजांनी आगगाडीची या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी भारतात केलेली आहे. संदेश वहनासाठी ज्याला आपण टपाल पत्र म्हणतो त्याचीसुद्धा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अनेक या ठिकाणी यामुळे काय झालेलं आहे, शहरे व लष्करी ठाणे जोडली गेलेली आहे. आता हे सर्व त्यांच्या फायद्या दृष्टिकोनातून केलं, त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी केलं, त्यांचं दळणवळण कसं सुरळीत आणखीन होईल यासाठी हे प्रयत्न केलेले आहेत. परंतु याचाही काही प्रमाणात भारतीयांनासुद्धा फायदा होऊ लागलेला आहे. पण प्रामुख्याने त्यांच्या फायद्यासाठी इंग्रजांनी ही सर्व नवीन धोरणं आखलेली आहे, दळणवळणाची व्यवस्था केलेली आहे. पुढं या सर्व सुधारणामुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला आणि यामुळे त्यांच्यातील एकतेची भावनासुद्धा वाढण्यास हातभार लागला. जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे यामध्ये जरी ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी सर्व हे या ठिकाणी चालू केलं असेल, नवीन दळणवळण व्यवस्था अनेक सुधारणा केल्या असतील, परंतु त्याचा प्रत्यक्ष फायदा भारतीयांना होऊ लागला, भारतीयांच्या राहणीमानावर जीवनावर होऊ लागला. तर आपल्याला आता पुढील मुद्दा बघायचा आहे, भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास. तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असते. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जाईल. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार केलेला असेल आणि यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. आता यामध्ये जर बघितलं आपण की जे काय पारंपरिक जे उद्योगधंदे होते पुरातन काळापासून, कुटीर उद्योग असतील, छोटे उद्योग जे घरात चालत असं, हे जे छोटे उद्योग असतील हे या ठिकाणी यांचा ऱ्हास झालेला आहे. कशामुळे झाला तर इंग्रजांची ही जी काही
नवीन जे बदल आहेत यामुळे झालेला आहे की या ठिकाणी भारतातील जो माल असेल तयार केलेला त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कर लावला जाईल आणि ज्यामुळे तो बाहेर विकताना या ठिकाणी कर लावल्यामुळे तो महाग विकला जाय आणि लोक त्यांना घेत नव्हते, मार्केटमध्ये त्याला भाव जास्त राहायचा आणि म्हणून उलट जे काही इंग्लंडमधून त्यांच्या देशामधून येणारा माल होता त्याच्यावर कर कमी आकारला जाई आणि तो माल स्वस्त मिळायचा. मग एखादी वस्तू घेताना आपण ती स्वस्तच घेतो, जसं आपण आज चायना वस्तू असते तशा पद्धतीने. आणि म्हणून इथले जे काही पारंपरिक उद्योगधंदे होते जे की कमी खर्चामध्ये त्यांना तो माल विकायला परवडत नसतं आणि इंग्रज या ठिकाणी कर आकारून तो माल या ठिकाणी महाग विकला जाऊ लागला आणि त्यांचा माल स्वस्त विकला जाऊ लागला. आणि म्हणून हे जे काही छोटे मोठे उद्योगधंदे आहेत त्यांचा ऱ्हास झाला, हे नष्ट झाले. ऱ्हास होणे म्हणजे नष्ट झाले. पुढं भारतात नव्या उद्योगधंद्याचा विकास या ठिकाणी हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. तर इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टीच्या अभावामुळं भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करूनही काही भारतीय उद्योगांची उभारणी केलेली आहे. 1853मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855मध्ये बंगालमध्ये रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू केली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर भारतात नव्या उद्योगांचा विकास करण्यासाठी इंग्रजांनी काही प्रोत्साहन दिलेले नाही. भारतीय लोकांना, भारतीय उद्योजकांना कसल्या प्रकारचं प्रोत्साहन, त्यांना दिशा किंवा त्यांना सहकार्य कसल्याही प्रकारचं केलेलं नाही. परंतु भारतीयामध्येच असे काही जिद्दी स्वरूपाचे कुशल असे या ठिकाणी कामगार होते, उद्योजक होते. त्यांनी पुढे येऊन या ठिकाणी हे नवीन बदल करायला सुरुवात केली, उद्योगधंदे यांचा विकास करायला सुरुवात केली. यामध्येच पहिलाच 1853मध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. यामध्येच त्याचबरोबर तागाची पहिली गिरणीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा या ठिकाणी कारखाना उभारलेला आहे. म्हणून विविध कोळसा असेल, धातू असेल, इतर जे उद्योगधंदे आहे यांनासुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणून भारतीय समाजसुधारकांनी, भारतीय उद्योजकांनी या ठिकाणी पुढे येऊन आपल्या कौशल्यात जोवर या ठिकाणी नवीन उद्योगधंदे या ठिकाणी निर्मितीला सुरुवात केलेली आहे. पुढं सामाजिक व सांस्कृतिक परिणाम इंग्रजांचे या ठिकाणी भारतीय समाज जीवनावर कसे परिणाम झाले ते आपल्याला मुद्द्यामध्ये बघायचं आहे. तर 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतातसुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. आता इंग्रजांना भारतामधील या ठिकाणी सामाजिक जीवन कसं आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा होता. सांस्कृतिक जीवनाचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी करायचा होता. बऱ्याच प्रमाणात त्यांनी केलासुद्धा होता. आणि म्हणून या 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये जे काही मानवतावाद असेल, लोकशाही, राष्ट्रवाद ही जी मूल्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुधारलेली होती, त्याचं या मूल्यावर आधारित नवे युग या ठिकाणी साकारले गेले होते. कारण औद्योगिक क्रांती या ठिकाणी झालेली आहे. म्हणून पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतातसुद्धा साहजिकच उमटणं होतं. म्हणून यासाठी भारतात चांगल्या प्रकारचं कायमस्वरूपी प्रशासन चालवण्यासाठी भारतातील जी परंपरा आहे, साहित्य, कला या सर्वांमध्ये धर्म या सर्वांचा या ठिकाणी सखोल अभ्यास या ठिकाणी प्राणी, पक्षी असतील यांचा ब्रिटिशांना करायचा होता आणि ते करायला या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाली संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म
इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयामध्ये होऊ लागली. आता यामध्ये जर बघितलं आपण, इंग्रजांनी या ठिकाणी भारतीयांच्या जीवनाविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली. संस्कृती असेल, परंपरा, रूढी या सर्वांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करायला या ठिकाणी सुरुवात केली. म्हणून विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने या ठिकाणी एक एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था प्रथम स्थापन केली. आणि जो जर्मन विचारवंत होता याने भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा अभ्यास केला आणि यामुळं आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला या ठिकाणी हवा अशी जाणीव या ठिकाणी नवशिक्षित भारतीयामध्ये यामुळं झालेली आहे. पुढं इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला. 1856मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्राचीन काळी काही अनिष्टसुद्धा चालीरीती होत्या. अनेक अनिष्ट अतिशय कुप्रथा म्हणूया आपण याला, अशा प्रकारच्या प्रथा यामध्ये होत्या. इंग्रजांनी त्या प्रथा बंद करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे काही चांगले असे मोजके कामसुद्धा केलेले आहेत, जे की स्त्रियांवर अतिशय अन्यायकारक असे अन्याय होणारे असे कायदे या ठिकाणी, प्रथा या ठिकाणी समाजामध्ये होत्या. मग सती प्रथा असेल, त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाला मान्य देणारा कायदा असेल, असे अनेक या ठिकाणी जाचक या ठिकाणी जुन्या काळामध्ये असे काही कायदे होते. ते कायदे या ठिकाणी इंग्रजांनी बंद केलेले आहेत. म्हणून हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती आणि म्हणून लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली. या नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. आणि 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. आता ब्रिटिशांना आपला कारभार आणखीन तीव्र स्वरूपात वाढवायचा होता, मोठ्या प्रमाणात वाढवायचा होता. आणि यासाठी ब्रिटिशांनी इंग्रज शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. आता भारतीयांची त्यांना गरज वाटू लागली की आपला उद्योग व्यापार वाढवण्यासाठी आपल्याला मदतनीस म्हणून काही भारतीयसुद्धा आपल्याला कामी येऊ शकतात व त्यांची गरज आहे. म्हणून यासाठी भारतीयांना प्रथमतः शिक्षण देणं आवश्यक आहे. त्यांना इंग्रजी शिक्षण देणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांना इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून अनेक या ठिकाणी सुधारणा, पाश्चात्य विचार, विज्ञान, तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख होऊ लागली आणि म्हणून पुढं विद्यापीठांची सुद्धा स्थापना होऊ लागली. आणि यामुळं मध्यम वर्गानं भारतातील या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व पुढं चालून केलेलं आहे. अशा पद्धतीने हा आपला एक मोठा पाठ या ठिकाणी 2 ते 4 तासिकेमध्ये आपण संपलेला आहे. आता राहिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण सोडवायचा आहे. काही अडचण असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर या ठिकाणी तुम्ही टाईप करून विचारायचे आहेत. ठीक आहे, इथंच थांबूया. उर्वरित पुढचा जो चॅप्टर असेल, पाठ असेल, तो आपण पुढील तासिकेमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.